आपण अशी जगाची अर्थव्यवस्था करूया ज्यात राष्ट्रांच्या सीमा विरघळून जातील, ज्यामुळे वस्तुमाल, सेवा आणि भांडवल एका देशातून दुसऱ्या देशात विना अडथळा जाऊ शकेल. असं केलं की विन विन परिस्थिती तयार होईल, सर्वच देशांचा फायदा होईल, असं 80च्या दशकापासून ओरडून सांगितलं जातं. एखाद्या राष्ट्राने ऐकलं नाही तर त्याचे हात पिरगळून जागतिकीकरण मातीत थोपवलं गेलं. जागतिक व्यापारी संघटनेच्या स्थापनेनंतर म्हणजेच 30 वर्षानंतर जगाचं चित्र काय आहे? जवळपास विकसित आणि गरीब सर्वच देशांमध्ये पूर्वी कधीही नव्हती अशी आर्थिक विषमता तयार झाली आहे. बेरोजगारी आहे, जे रोजगार तयार होत आहेत त्यातून तुटपुंज उत्पन्न मिळत आहे. विकसित देशांमध्ये, विशेषतः अमेरिकेमध्ये इंडस्ट्रियलायझेशन झालं आहे, त्यामुळे तिथे प्रचंड असंतोष तयार झालाय. त्याच असंतोषावर डोनाल्ड ट्रम्प यांचे नेतृत्व स्वार झालंय. पर्यावरणीय अरिष्टांची तीव्रता आणि वारंवारता वाढत आहे. त्यात जीवितहानी आणि मालमत्तेचं नुकसान काही लाख कोटी डॉलर्स भरू शकेल. हे भविष्यात अजून वाढू शकतं. सामान्य नागरिक, छोटे मोठे उद्योग आणि अनेक सरकारे यांच्या डोक्यावरती कर्जे त्यांना झेपणार नाहीत एवढी वाढली आहेत. रिअल इकॉनॉमीच्या तुलनेत कर्जाचा एक महाकाय फुगा तयार होत आहे. पृथ्वीच्या पाठीवर अनेक ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती आहे. सर्वच देशांचे संरक्षण साधन सामग्रीवरील खर्च वेगाने वाढत आहेत. भूराजनैतिक ताणतणाव गंभीर पातळीवर गेले आहेत. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय व्यापारावर होत आहे. अर्थसंकल्पीय शिस्तीच्या नावाखाली अनेक गरीब आणि विकसनशील देशातील कल्याणकारी योजना एकतर बंद केल्या गेल्या किंवा प्रतिकात्मक उरल्यात. याचा फटका कोट्यावधी गरिबांना बसला आहे. जवळपास प्रत्येक देशात उजव्या, प्रतिगामी, वंशवादी, सामाजिक आणि राजकीय शक्ती वाढत आहेत, सत्तेवर येत आहेत. देशांतर्गत यादवी सदृश्य परिस्थिती तयार होत आहे. एवढ्या वेगाने अनेक देशांच्या अर्थव्यवस्था अपरिपक्व अवस्थेत असताना कृत्रिमपणे जागतिकीकरण करण्याची गरज नाही, असं 80च्या दशकापासून काही तज्ञ सांगत होते. त्यांना मूर्ख आणि स्पर्धेला घाबरणारे, आळशी ठरवले गेले. तेच जागतिकीकरणाचे पुरस्कर्ते आता डिग्लोबलायझेशन राबवू लागले आहेत. स्वदेशीचे पुरस्कर्ते झाले आहेत. तेच लोक आता आपल्याला उलटे शिकवत आहेत. त्यावेळी माना डोलावल्या, आता देखील डोलावू लागले आहेत. जागतिकीकरणाचा फायदा झाला की नाही असा प्रश्न विचारला जातो. खरे तर प्रश्न नेहमी चुकीच्या पद्धतीने विचारला जातो. जागतिकीकरणाचा फायदा लोकसंख्येतील किती टक्के नागरिकांना झाला आणि नुकसान किती लोकांचं झालं असा प्रश्न विचारायला हवा. तर उत्तर येतं फक्त 10 ते 15% संघटित क्षेत्रातील लोकांना याचा फायदा झाला आणि 80 ते 90% लोकांचं नुकसानच झालं. लक्षात घेऊया, कोणतेही एकही आर्थिक धोरण निसर्ग निर्मित नाही. प्रत्येक आर्थिक धोरण माणसेच ठरवतात. कोण आहेत ही माणसे, जी एका बोटावरील थुंकी दुसऱ्या बोटावर घ्यावी तशी आर्थिक तत्वज्ञाने बदलून आपल्या गळी उतरवत असतात? काय आहेत त्यांचे आर्थिक हितसंबंध? नवीन वर्षात क्रिटिकली विचार करायला लागूया.